भाग क्रमांक 3. आई भीमाबाई, मायेचे छत्र आणि संघर्षाची बीजे. नमस्कार. जय भीम, नमो बुद्धाय. मी प्रवीण चौधरी, जय चौधरी क्रिएटर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, एका महापुरुषाच्या मागे जसा त्याच्या वडिलांचा संघर्ष असतो, तसेच त्याच्या आईची माया आणि संस्काराची शिदोरी असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यात आई हे केवळ नाते नव्हते, तर तो एक संस्कार होता. पण दुर्दैवाने जेव्हा माऊलीने या प्रज्ञासूर्याला जन्म दिला, त्यांचे छत्र भीमरावाच्या डोक्यावरून ते अवघे 5 ते 6 वर्षाचे असतानाच हरपले. आजच्या या 3ऱ्या भागात आपण जाणून घेणार आहोत आई भीमाबाई आणि भीमरावाच्या आयुष्यातील तो अत्यंत भावनिक काळ. जर कोणी प्रेक्षक आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर कृपया करून लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या 135 माहितीपटाच्या माध्यमातून आपण बाबासाहेबांना वंदन करणार आहोत. या उपक्रमामध्ये सहभागी व्हा आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा. भीमाबाईचे व्यक्तिमत्व आणि कौटुंबिक वातावरण. भीमाबाई या मुरबाड येथील धर्माजी मोरे यांच्या कन्या होत्या. त्या दिसायला भव्य, शांत आणि अत्यंत शोषिक होत्या. रामजी बाबांच्या लष्करी शिस्तीला त्यांनी आपल्या प्रेमाने आणि मायेने सावरले होते. लष्करी छावणीतील कडक वातावरणातही त्यांनी आपल्या मुलांवर कबीरपंथाचे आणि नैतिकतेचे संस्कार केले. भीमराव हे त्यांचे 14वे अपत्य, त्यामुळे त्या भीमरावांना भिवा म्हणून खूप लढा लावायच्या. साताऱ्यातील स्थलांतर आणि प्रकृती बिघाड. रामजी बाबा सैन्यातून निवृत्त झाले आणि संपूर्ण कुटुंब सातारा येथे स्थायिक झाले. मऊची मोकळी हवा सुटली आणि साताऱ्यात आल्यानंतर भीमाबाईची प्रकृती बिघडत गेली. गरिबी, सततची बाळंतपणे आणि उपचाराच्या अभावामुळे त्या खचत गेल्या. भीमराव लहान असतानाच त्यांनी आईला अंथरुणात खेळलेले पाहिले. हृदयावक प्रसंग. आईचा अखेरचा श्वास. 1896. तो 1896चा काळ होता. भीमाबाईची प्रकृती अत्यंत गंभीर झाली. लहान भीमराव आपल्या आईच्या उशाशी बसून असायचे. एका रात्री भीमाबाईने या जगाचा निरोप घेतला. अवघ्या 5 ते 6 वर्षाच्या भीमरावाच्या डोक्यावरून मायेचे छत्र कायमचे हरपले. आई गेली तेव्हा भीमाला मृत्यू काय असतो हे सुद्धा नीट समजत नव्हते. पण घरात पसरलेली शांतता आणि वडिलांच्या डोळ्यातील अश्रू सांगत होते की आता भीमरावांना कुरवाळणारे हात कायमचे थांबलेले आहेत. आत्या मीराबाईचा आधार. आई गेल्यानंतर भीमरावांना आईचे प्रेम दिले ते आत्या मीराबाई यांनी. मीराबाई स्वतः दिव्यांग होत्या, पण त्यांनी भीमरावाचा सांभाळ एखाद्या आईप्रमाणे केला. भीमरावांना शाळेसाठी तयार करणे, त्यांना जेवण देणे आणि रामजी बाबांच्या शिस्तीत भीमरावाचे मन रमेल हे पाहण्याचे काम मीराबाईंनी केले. समाज प्रबोधन. आजच्या पिढीला संदेश. मी प्रवीण चौधरी. मित्रांनो, बाबासाहेबांच्या आयुष्यातील हा भाग आपल्याला एक खूप मोठी गोष्ट शिकवून जातो. एक आईची किंमत. आई जिवंत असेपर्यंत आपल्याला तिची किंमत कळत नाही. बाबासाहेबांनी आयुष्यभर आपल्या आईची आठवण मनात जिवंत ठेवली. 2. प्रतिकूलतेत वाढणे. आई वडील नसतानाही खचून न जाता परिस्थितीला समोर जाण्याची जिद्द बाबासाहेबांनी याच काळात कमावली. जर तुमच्याकडे आज आई वडिलांचे छत्र असेल तर स्वतःला नशीबवान समजा आणि त्यांच्या कष्टाचा आदर करा. आईच्या कष्टाची पावती म्हणून बाबासाहेबांसारखे विद्वान बना. आजच्या विषयाच्या चर्चेच्या समारोपाकडे पोहोचत असताना
आईचे छत्र हरपले, पण वडिलांची जिद्द कायम होती. आता भीमरावाचा प्रवास सुरू होणार होता साताऱ्याच्या त्या शाळेकडे, जिथे त्यांना ज्ञानासोबत अपमानाचे विषयही प्यावे लागणार होते. कसा होता साताऱ्यातील शाळेचा तो पहिला दिवस आणि विद्यार्थी दिन का साजरा केला जातो हे आपण पाहणार आहोत भाग क्रमांक 4 मध्ये. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पाहत रहा जय चौधरी क्रिएटर. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं, मी आपला आभारी आहे. भीम जयंती खूप धूमधडाक्यामध्ये साजरी करा. दिवाळी दसऱ्याच्या पुढे जाऊन आपली भीम जयंती साजरी केली पाहिजे. मित्रांनो, मी आपला आभारी आहे. मी आपली रजा घेतो. भेटूया भाग क्रमांक 4 मध्ये. तोपर्यंत रजा द्या. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.